नमस्कार मित्रांनो, DS ब्लाइंड टेक्निकल सोल्युशनवरती मी ज्ञानेश्वर आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण बघणार आहोत नुकतंच महाराष्ट्र सरकारच्या दिव्यांग मंत्रालयाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी दिव्यांग सहाय्यक पोर्टल नावाचं एक ट्रान्सफॉर्मेटिव्ह पोर्टल चालू केलेलं आहे दिव्यांगांसाठी, विशेषतः महाराष्ट्रातल्या दिव्यांग नागरिकांसाठी. तर ह्या पोर्टलवरती विथ टॉकबॅक आपण रजिस्ट्रेशन कसं करायचं याबद्दल आज या व्हिडिओमधून स्टेप बाय स्टेप प्रोसेस शिकणार आहोत. तर तुम्हाला जर माहिती असेल तर व्हिडिओ स्किप करू शकता, परंतु जाता जाता या व्हिडिओला एक लाईक नक्की करा, कारण खूप मेहनत लागते असे सगळे व्हिडिओ बनला. तुम्हाला माहिती आहे रात्र जातात खरंच. आणि सोबत तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, ज्यामुळे त्यांना सगळ्या या पोर्टलचा आणि ह्या पोर्टलवर असलेल्या सगळ्या योजनांचा लाभ घेता येईल त्यांच्या मोबाईलवर. सोबत तुम्ही जर नवीन आला असाल चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. नोटिफिकेशन बेल आयकॉनला ऑलवर सेट करून ठेवा, ज्यामुळे क्विक नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील सगळ्यात आधी फटाफट, है ना. DS ब्लाइंड टेक्निकल सोल्युशनसोबत कनेक्टेड राहायला अजिबात विसरू नका, ज्यामध्ये आपलं फेसबुक इंस्टाग्राम अकाउंट असेल आणि व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल असेल. तर चला जास्त वेळ न घालता फटाफट आजच्या व्हिडिओकडे ओळूया. मित्रांनो, दिव्यांग सहाय्यक पोर्टल नेमकी काय आणि ते कसं काम करते ह्याबद्दल आपण आज डिटेल इन्फॉर्मेशन बघणार आहोत. याची जी लिंक आहे ती तुम्हाला DS ब्लाइंड टेक्निकल सोल्युशनच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलवर भेटून जाईल. चला तर जास्त वेळ न घालता आजचा हा शॉर्ट आणि स्वीट व्हिडिओ स्टार्ट करूया. सो गाईज, खरं तर तुम्हाला माहिती आहे की नुकतंच तुकाराम मुंढे यांनी दिव्यांग सहाय्यक पोर्टल चालू केलेलं आहे. तर ह्याचा नेमकी मोटिव्ह काय आहे, इनिशिएटिव्ह तर तुम्हाला कळलेलं आहे की मुंढे यांनी घेतलेला आहे. तर पहिली तर एक गोष्ट सांगायची मला की ज्या खात्यामध्ये तुकाराम मुंढे जातात खरंच त्यांचं काम उल्लेखनीय आहे, याबद्दल काही शंकाच नाही. ते ज्या पद्धतीने काम करतात त्यांची जी पद्धत आहे ती खरंच म्हणजे सगळ्या ज्या इतरांनी घेण्याजोगची आहे, है ना. परंतु काय होतं की जेव्हा तुकाराम मुंढे ते खातं सोडून जाता तेव्हा त्या खातं अक्षरशः मरगळल्यावानी होतं आणि पुन्हा जैसे थे तशी जी अवस्था आपण म्हणता येईल ती अवस्था होऊन जाते. आता प्रश्न आहे की येत्या काळामध्ये दिव्यांग सहाय्यक पोर्टलचं काय होणार, है ना. तर ते मी सांगू शकत नाही, तुकाराम मुंढेही सांगू शकत नाही आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंट तर अजिबात सांगू शकत नाही, है ना. त्यावर तर मला भरोसाच नाही, है ना. त्यामुळे ठीक आहे, सध्याची काळाची गरज आहे आणि त्यांनी आपल्यासाठी जी एक ई दार म्हणूया आपण त्याला, है ना, तंत्रज्ञानाने उघडलेलं हे एक दार आहे. हे दार खुलं केलेलं आहे आपल्यासाठी. तर आपण ह्या गव्हर्मेंट ऑफिसेसच्या चक्रा न मारता त्यांच्या दारावरती आपण न जाता केवळ मोबाईलवरून आपण सगळ्या योजनांचा लाभ या दिव्यांग सहाय्यक पोर्टलच्या माध्यमातून घेऊ शकतो, है ना. तर थोडक्यात आपण बघू शकता की हे केवळ महाराष्ट्रातल्या दिव्यांगांसाठी सध्या आहे आणि भारत सरकारचं जे नॅशनल पोर्टल आहे ते देखील, त्याची वेबसाईटची लिंक देखील ह्या पोर्टलवरती तुम्हाला भेटून जाईल, है ना. तुम्हाला माहिती आहे याची जी लिंक आहे आपल्या दिव्यांग सहाय्यक पोर्टल महाराष्ट्र गव्हर्नमेंटची. इनिशिएटिव्ह खूप चांगला आहे, परंतु आपण म्हणतो ना, इनिशिएटिव्ह चांगला असून चालत नाही, ते अविरतपणे चालू ठेवलं पाहिजे. जोपर्यंत तुकाराम मुंढे आहे तोपर्यंत चालू राहील, यात काही शंका नाही. परंतु तिथून पुढे याचं काय होईल हे मी या कोणीच सांगू शकत नाही. असो, त्यात जास्त वेळ न घालता आपण फटाफट पुढे वळूया. दोन गोष्टी फक्त सांगायच्या त्या व्हिडिओच्या माध्यमातून. प्रथमतः तुम्हाला ते म्हणजे की पहिली गोष्ट तर तुमच्याकडे परमनंट UDID कार्ड असलं पाहिजे. टेम्पररी UDID कार्ड जर असेल तर तुम्ही या पोर्टलवरती रजिस्ट्रेशन अजिबात करू शकत नाही. सोबत तुम्हाला जर 40% जास्त दिव्यांगत्व असलं पाहिजे तरच तुम्ही या UDID कार्डचा यूज करून आपल्या परमनंट UDID कार्डचा यूज करून आपल्या या पोर्टलवरती या गव्हर्नमेंटने काढलेल्या इनिशिएटिव्हचा लाभ घेऊ शकता, रजिस्ट्रेशन करू शकता. तर सध्या मी ह्या दिव्यांग पोर्टल वेबसाईटवरती आहे, ज्याची लिंक तुम्हाला ना तुम्ही डायरेक्टली असं गुगल सर्च करून देखील म्हणू शकता, गुगलला सुद्धा विचारू शकता. बाकी तुम्हाला आपल्या DS ब्लाइंड टेक्निकल सोल्युशनच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलवरती ही लिंक भेटून जाईल. फक्त अजून एक महत्त्वाची आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिली ती म्हणजे की आपण याआधी रजिस्ट्रेशन करण्याआधी एक 2-3 व्हिडिओ बनवलेले आहेत, ते तुम्ही नक्की पहा आणि त्यानंतरच तुम्ही या पोर्टल रजिस्ट्रेशन करा. पहिला म्हणजे UDID कार्डची EKYC तुम्हाला करायची आहे. EKYC जर केली नसेल याआधी तर तुम्ही ती EKYC केल्यानंतरच तुम्हाला UDID कार्ड
वापरून या पोर्टलवरती रजिस्टर करायचं आहे है ना. सोबत तुम्हाला जर रेल्वे पास तुम्ही अप्लाय केलेलं नसेल आणि तुम्हाला 4-5 महिने झालं, 4-5 महिन्यांपासून तुम्ही प्रयत्न करता, पास काही येत नाही आणि चक्रा मारायची वेळ आलेली, ऑफिसला जा, इकडे जा, DRMला जा, तिकडे जा, काहीच करायची गरज नाही. 2 मिनटात तुम्ही UDID पास अप्लाय करू शकता. आणि जर तुम्ही अप्लाय केलेलं असेल तर प्रिंट देखील कशा पद्धतीने करू शकता. हे 3ही प्रकारचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. याच्या लिंक्स तुम्हाला आपल्या ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न नक्की करेल मी है ना. काही अडचण आली तर तुम्ही आमच्या ईमेल ID आणि कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, यूट्यूबच्या अबाउट पेजमध्ये, तिथून तुम्ही डायरेक्टली आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. सो इथे आल्यानंतर हे पोर्टल सध्या 2 भाषांमध्ये काम करतं आहे, इंग्लिश आणि आपली मराठी. आजचा हा व्हिडिओ स्पेशली आपल्या महाराष्ट्रातल्या दिव्यांग नागरिकांसाठी डेडिकेट आहे, त्यामुळे मराठीमध्ये आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. सो थोडंसं जर नॉईसेस असेल तर प्लीज अवॉइड करा आणि थोडं कंटेंटकडे लक्ष द्या आणि त्याबद्दल आय एम रियली सॉरी अबाउट दॅट. सो प्लीज ट्राय टू अंडरस्टँड है ना. तर तुमची माहिती ऑटो फिल करण्यासाठी UDID सत्यापित करा. ओके. तर आपल्याला माहिती सत्यापित करण्यासाठी UDID कार्डचा नंबर टाकायचा आहे. मी तुम्हाला एकच रेकमेंड करेल की UDID कार्ड नंबर कॉपी करून ठेवा है ना, आणि टाकत बसू नका, त्याच्यात वेळ घालणं, कधी कधी OTP येत नाही. कॉपी पेस्ट मारल्यावर एक बेस्ट मेथड आहे है ना. मराठी. माझ्याकडे UDID कार्ड आहे का? होय, माझ्याकडे UDID आहे. माझ्याकडे तर आहे पण नाही, मी हाताने भरू शकेन. तुम्हाला हात असेल तर तुम्ही भरू शकता, नसेल तर तुम्ही पहिल्या ऑप्शनचा यूज करा. मे बी पहिलाच ऑप्शन तुमच्यासाठी सगळ्यांसाठी बेस्ट आहे. बाकी कोणाच्या भावना दुखावण्याचा माझा अजिबात इथं नव्हता. सो प्लीज ओके. सो माझ्याकडे UDID आहे. माझ्याकडे UDID कार्ड आहे, त्यामुळे मी इथे क्लिक करतो. यांनी काय सांगितलं, फॉर्मॅट आहे तुमचा है ना, यानंतर 10 अंक आणि यानंतर 10 अंक. फक्त ही थोडीशी क्विक अपडेट मला द्यायची आहे की तुम्हाला 10 अंक तुम्ही म्हटलं म्हणून 10च अंक अजिबात टाकू नका, पूर्ण तुम्हाला UDID कार्ड नंबर टाकायचा आहे. मग त्यांनी उदाहरण दिले तुम्हाला की फॉर्मॅट MH आहे तुमचा महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं पोर्टल, तर ते कंपल्सरी आहे आणि त्यानंतर तुम्हाला हे 10 अंक टाकायचे. मी सिम्पली इथं काय करेल, इथे कॉपी पेस्ट मारेल है ना, आणि आणि या ठिकाणी दिव्यांग सत्यापन UDID क्रमांक प्रविष्ट UDID क्रमांक प्रविष्ट करा. फॉर्मॅट जन्मतारीख. यानंतर तुम्हाला कॅलेंडरमधून जन्मतारीख सेट करायची है ना. पहिल्यांदा इथं वर्षावर सिलेक्ट करून या वर्षावर क्लिक करायचं आपल्याला आणि इथे तुम्ही स्वाईप करून किंवा अपडाऊन एरोने आपलं अपडाऊन करून है ना, 2 बोटांनी स्क्रोल करून खाली स्क्रोल करून वर्ष निवडू शकता तुमच्या जन्माचं, ज्या पद्धतीने तुमचं असेल ते है ना. आता मी उलटं स्वाईप करतोय ना, कारण मला 1999ला जायचं आहे. ओके. आणि इथे मार्च माझा ऑलरेडी महिना आहे, इथं तेव्हा प्रिव्हियस मंथ आहे. तुम्हाला जर फेब्रुवारी जानेवारी पाहिजे असेल तर, आणि नेक्स्ट मंथ तुम्ही एप्रिल मे जून जुलै है ना, अशा पद्धतीने करू शकता. मी सिम्पली माझी डेट ऑफ बर्थ ओके इथे सिलेक्टेड झाले आणि मी या ठिकाणी फक्त सेट करेल. ओके, सेट झालेलं आहे. दिव्यांग सत्यापन ओके आलेले आहे आणि इथे फक्त UDID नोंदीनुसार OTP पाठवा. ओके, तर तुमच्या UDID नोंदीनुसार डायरेक्टली तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती एक OTP येईल, तो OTP इथे तुम्हाला टाकायचा आहे. सो मी क्लिक करतो या ठिकाणी. असा आकडा आला तर समजा तो OTP आला. हे बघा OTP आलेला आहे. मी तर OTP टाकत आहे है ना. आणि दिव्यांग सत्यापन सत्यापित करा. ओके, गो वरती एकदम मी क्लिक करू. दिव्यांग सत्यापित करा आणि ऑटो फिल करा. ओके, याचा ऑटो फिल करा, सत्यापित करा. आपण याच्यावरती सिम्पली क्लिक करून देऊया. ओके, तो इनव्हॅलिड OTP, तर इथे काहीतरी क्लिक झाले. हां, तर आपण सत्यापित करा. दिव्यांग सत्यापन 6 अंक. ओके, 6 राहिलाय म्हणजे. ओके ठीक आहे, असं. ओके, मी पहिल्यांदा बस सत्यापित करा आणि ऑटो फिल करा. ओके, यावरती मी क्लिक करतो. OTP एकदा बघून घ्या तुम्ही व्हेरीफाय करताना. आणि या पद्धतीने आपण बघू शकता की UDID तपशिलामध्ये बदल करा. दिव्यांग कल्याण विभाग महाराष्ट्र मराठी. कृपया तुमचे तपशील अचूकपणे आधार कार्ड प्रमाणे भरा. ओके,
म्हणजे एकीकडे आम्ही हे पण सांगतोय की सत्यापित करतोय आम्ही तुमची माहिती UID नुसार. सदस्य नोंदणी मुख्य पृष्ठावर परत जा. सदस्य UID तपशिलामध्ये बदल करा. आता तुम्ही UID मध्ये तपशीलमध्ये बदल करायचा क्लिक करायला ऐकलं तुम्हाला अपडेट्सवरती घेऊन जाईल ह्या लिंक. इथून तुम्हाला काय वाटलं तुम्ही चेंजेस करू शकता. वैयक्तिक माहिती. ओके. मी स्वेच्छेने माझा आधार क्रमांक प्रमाणीकरण सत्यापन उद्देशासाठी आधार अधिनियमानुसार शेअर करण्यास संमती देते. याच्यावर तुम्हाला आधार क्रमांक बस तुम्हाला आधार क्रमांक टाकायचा आहे ना. आधार क्रमांक ठीक आहे. आता ठीक आहे. हे नेम वगैरे सगळं रिनेम आहे. मी फक्त पटापट आधार क्रमांक टाकून घेतो. फक्त काय विषय तुम्ही हा पण कॉपी पेस्ट करून ठेवू शकता. ओके. आधार तुम्ही इथं थोडंसं तुम्हाला फक्त ओके. हे का केलं खरं आधीच करायला पाहिजे होतं पण ठीक आहे असो है ना. इथे UID माझं नाव आहे. पहिले नाव दिलेल्या नावानुसार. ओके. मधले नाव. ओके. हे सगळं तुम्हाला फील्ड भरलेले आहे सगळे. इथे तुम्हाला लिंक फक्त सिलेक्ट करायचे है ना. आपण इथं इतर ओके पुढे गेलं. लिंक निवडा. पुरुषला बोलत नाही पण ते ऑलरेडी आहे सिलेक्ट है ना. ठीक आहे. म्हणजे इथे काय करायची गरज नाही. आधार क्रमांक पहिले नाव कसं वगैरे. आडनाव लिंक हे जन्मतारीख पण आहे आपली. जन्मतारीख हे काय आपलं वय सध्याचं वय माझं 27 वर्ष आहे. नुकतंच 6 मार्चला आपला बर्थडे होऊन गेला आहे. मोबाईल नंबर आहे. हे काय येतं हे नाही काय मोबाईल क्रमांक मोबाईल क्रमांक तर कळलं. वैवाहिक स्थिती हां इथं तुमची ईमेल ID आहे है ना. तर तुम्हाला ईमेल ID टाकायची. ओके. पुढे तुमचं वैवाहिक स्थिती. इथे तुम्ही मॅरिड असाल तर मॅरिड करा. सिंगल असाल तर सिंगल करा घटस्फोटित है ना. आता इथं प्रॉब्लेम आहे की मराठीत स्थिती निवडा. बोललं की काय म्हणतात मराठीत ते वाचून दाखवत नाही है ना. इथं मी फक्त विवाहित आणि अविवाहित तर मी इथं क्लिक करतोय. वैवाहिक स्थिती ओके. वैवाहिक कुटुंब माहिती इथं कुटुंब माहिती आहे. पुढे तुम्हाला सगळे डिटेल्स भरायचे. हे सगळं ते वडिलांचे मधले नाव. हे मधले नाव आणि सगळं तुम्हाला भरायचंय. वडिलांचे आडनाव. ओके. वडिलांचे आडनाव. वडील दिव्यांग आहेत का निवडा. इथं तुम्ही नाही वडील दिव्यांग आहेत. वडील ओके. आईचं नाव सगळं आले. आईचे आडनाव. आई दिव्यांग आहेत का इथं पण तुम्हाला आई दिव्यांग असेल तर नाही. होय करा नसेल तर नाही आई करा. दिव्यांग आहेत. इथं तुमच्या मुलांचे डिटेल्स तुम्ही भरू पती शकता. पत्नीचे पहिले नाव. इथे तुम्ही रिक्वायर असेल रिक्वायर्ड पती नाही पत्नी है ना. पती पत्नी विवाह दिनांक. इथे विवाह दिनांक टाकायचा विवाह तुम्हाला दिनांक. है ना? पती पत्नी दिव्यांग आहेत. पती बाकी- पत्नी दिव्यांग आहेत का पती पत्नी दिव्यांग आहेत का निवडा. इथे तुम्हाला हे ते करायचे. ओके. पती स्थिती माहिती. ओके. जात प्रवर्ग. इथे प्रवर्ग निवडायचा. आपला जात जो प्रवर्ग असतो तो अनुसूचित जाती. है ना. अनुसूचित जमाती. तर इथं ऑलरेडी सिलेक्टेड आहे जात है प्रवर्ग. ना. महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र निवडा. इथं प्रमाणपत्र आपल्याकडं निवडा. नाही. आहे माझ्याकडे. मी होय केलं. महाराष्ट्राचे पेन क्रमांक. इथे पॅन कार्डचा क्रमांक टाकायचा आहे पेन क्रमांक. है ना. आणि इथं दिव्यांग स्थिती. दिव्यांग स्थिती आयडी आहे. UID क्रमांक. ओके. इथे तुमचं काय डिसेबिलिटी ती निवडायची तुम्हाला है ना. है ना. ओके. इथे ऑलरेडी सिलेक्टेड आहे. आपल्याला इथं काहीच करायचं नाही है ना. इथे सगळं सिलेक्टेड असतं. आणि याच्यानंतर अपंगत्वाचे नाव. अपंगत्वाचे नाव. अपंगत्वाचा प्रकार. हे सगळं सिलेक्टेड आहे अपंगत्वाचे आपल्याला नाव. है ना. अपंगत्वाचा प्रकार. अपंगत्व टक्केवारी पर्सेंट. टक्केवारी पण आहे. अपंगत्व सिलेक्टेड. टक्केवारी सध्याचा पत्ता. घर क्रमांक इमारत.
ओके, ते सगळं पत्ता आहे. घर क्रमांक इमारत हे सगळं रिक्वायर्ड आहे. इथं तुम्हाला पत्ता वगैरे सगळा भरायचा घर आहे. क्रमांक रस्त्याचे नाव है ना? जिल्हा जिल्हा तालुका ओके, जिल्हा तालुका आणि इथं विलेज तुम्हाला टाईप करून सिलेक्ट करायचं है ना. बाकी लोकल बॉडी सध्याच्या पत्त्यासारखेच आणि इथं तुमचं जर रेसिडेन्शियल ॲड्रेस म्हणजे सध्याचा पत्ता, परमनंट ॲड्रेस तुमचा कायमचा पत्ता आणि सध्याचा पत्ता है ना. तर हे तुम्हाला जर सेम असेल तर इथं क्लिक करून होय करायचं आहे ना. शिक्षण पुष्टी करा शिक्षण व व्यवसाय तपशील शिक्षण व व्यवसाय तपशील इथं भरायचं आपल्याला. पुष्टी करा पालकाशिवाय तुमच्याकडे कायदेशीर मर्यादित पालक उपलब्ध आहेत का. ओके, इथं तुम्हाला काय पुष्टी करायचं करा नाही. पालकाशिवाय नसेल तर शिक्षणाची पातळी शिक्षणाची पातळी इथं निवडायची आहे. शिक्षण सर्वोच्च पात्रता ओके, सर्वोच्च मुख्य व्यवसायाचा प्रकार मुख्य बाकी इथे तुम्हाला मुख्य व्यवसायात इथे तुम्हाला एक हे येईल पालकांचे एकत्रित उत्पन्न है ना. एकत्रित उत्पन्न वगैरे सगळं भरायचं तुम्हाला. पालकांचे एकत्रित डिटेल्स उत्पन्न है ना. बँक खात्याची माहिती ते बँक खात्याची माहिती पुढे देईल, ती माहिती तुम्हाला भरायची आहे. बँक खाते क्रमांक इथं खाते क्रमांक बँक खाते टाकायचा, क्रमांक IFSC कोड टाकायचा बँकेचे नाव आणि बँकेचं नाव टाकायचं. खातेधारकाचे नाव खातेधारकाचे अकाउंट नाव होल्डर नेम पण टाकायचे पुढे बॉक्स मध्ये. इतर माहिती ओके, दारिद्र्य रेषेखालील आहे का दारिद्र्य खाली असेल तर हो करा, नसेल तर नाही करा. दारिद्र्य आर्थिक दुर्बल घटक आहे का आर्थिक दुर्बल निवडा. घटक आर्थिक देखभाल कर पहिले नाव देखभाल करणाऱ्याचे तपशील केअरटेकर असतील कोणी तुमची देखभाल करणारे तर तुम्ही इथे त्यांची माहिती भरू शकता है ना. आडनाव पहिले नाव मधले नाव आडनाव सेम आहे. आडनाव. प्रोसेस मोबाईल क्रमांक त्यांचा मोबाईल नंबर देऊ नाते. शकता. काय नाते. तुमच्या सोबत नाते त्यांच्यातील नाते. इथे क्लिक करून फादर नाते मदर निवडा. वगैरे. नाते हे संस्थात्मक काळजीवाहक आहे का हॉस्टेल हे म्हणजे तुमचे संस्था आहे, तुम्ही संस्थे थ्रू आहात काय, तुम्ही संस्थेमध्ये किंवा एखाद्या हॉस्टेलमध्ये आहात का, त्याच्यासाठी तर असेल तर हो, नसेल तर हे संस्थात्मक नाही. काळजीवाहकाचा पत्ता ओके. तुम्ही पत्ता देऊ शकता घर इथे. घर रस्त्यात पिनकोड जिल्हा ओके, जिल्हा तालुका एक तर लोकल बॉडी पण तुम्ही सिलेक्ट करू शकता बॉक्स मधून है ना. मी येथे घोषित करतो की कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी दिलेली माहिती माझ्या ज्ञानानुसार खोटी नाही आणि बरोबर आहे. ओके, याला तुम्हाला होय येस काय करायचंय UID तपशिलामध्ये बदल करा आणि सबमिट करा. सबमिट करा. यावरती क्लिक केल्यानंतर डायरेक्टली तुमचं प्रोफाईल बनून जाणार. सो ही सगळी माहिती मी भरून पुन्हा एकदा तुमच्याकडे येतो. ओके, सो तोपर्यंत तुम्ही वेट करा. Wi-Fi. Fully expanded. Messages. Bullet. Ticked. On. Fully expanded. 1739. Red pause recording button. Stop. Pause. Recording. Back. ओके, सो गाईज सगळी माहिती आता मी भरलेली आहे. केवळ काही मिनिटांतच माझी सगळी माहिती भरून झालेली आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, मराठीत जर तुम्ही मराठी भाषा केली असेल तर काही गोष्टी वाचत नाही, त्यामुळे थोडंसं इंग्लिशमध्ये एकदा एक्सप्लोर करून घ्या है ना. आणि जेव्हा तुम्ही आधार नंबर टाकाल त्याच्या आधी एक टिक बॉक्स असतो, त्याला टिक केल्यानंतर ऑटोमॅटिकली तुमचा फोकस आधार नंबरवरती जाईल, तोपर्यंत तो डिसेबल असतो है ना. त्याला एरर म्हणेल इंग्रजीमधनं, मराठीत तो नाही बोलत तो तेवढं. ओके, बाकी मॅरिडल स्टेटस तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि ईमेल ID फक्त टाकायचा आहे. ज्या रिक्वायर्ड गोष्टी असतील सध्या तेवढंच टाका है ना, महत्त्वाच्या. आणि त्याच्यानंतर तुम्हाला प्रोफाईल अपडेट करता येतं कधी, त्यामुळे काय टेन्शन घ्यायची गरज नाही है ना. बाकी जेव्हा तुम्ही स्पाऊस डिटेल्स वगैरे टाकतात ते किंवा फादर मदर रिलेटेड इन्फॉर्मेशन टाकतात, त्या सगळ्या डिटेल्स चेक करून घ्या. आणि त्यानंतर शेवटी आल्यानंतर है ना, मी तुम्हाला कुठं कुठं काय काय भरायचं ते आधी सांगितलंच आहे. तरी काय अडचण आली तर सिम्पली तुम्ही DS ब्लाइंड टेक्निकल सोल्युशनला कॉन्टॅक्ट करा, ज्याचा ईमेल ID कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला गेलेला आहे. सोबत चॅनलच्या अबाउट पेजमध्ये देखील आहे है ना. I hereby declare that details provided for each error. Invalid entry required. हे एरर इनव्हॅलिड एंट्री असं म्हणतं, पण हा एक टिक्स बॉक्स आहे ना. तर ह्याला गव्हर्नमेंट इनिशिएटिव्हला एक ॲक्सेसिबिलिटी टेस्टरची गरज आहे का असा सध्या प्रश्न DS ब्लाइंड टेक्निकल सोल्युशन विचारत आहे. तर आपण याला सिम्पली सगळी माहिती भरून झाल्यानंतर टिक करायचं आहे ना. आणि यानंतर तुम्हाला डायरेक्टली है ना चेंज युआयडी डिटेलमध्ये तुम्हाला काही चेंजेस करायचे असेल तर करू शकता आणि सबमिट करायचं आहे ना. मी इंग्लिशमध्ये केलं सध्या स्क्रीन हाईड आहे, परंतु जसे सबमिट होईल तर मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवून देईन. सो लेट्स क्लिक. आणि अशा पद्धतीने या ठिकाणी आपण बघू शकता की दिव्यांग सहाय्यक पोर्टलवरती DS ब्लाइंड टेक्निकल सोल्युशनचं रजिस्ट्रेशन सक्सेसफुली झालेलं. येस, आपण ओकेवरती क्लिक केलंय
आणि तुम्ही बघू शकता थोडी स्क्रीन लोड होईल आणि यानंतर असा इंटरफेस तुम्हाला दिसेल. मी तुम्हाला दाखवून देतो है ना. ओकेवर क्लिक करून पण शेवटी तुमच्यासाठी ते राहिलंच. त्यामुळे पुन्हा एकदा ओकेवर क्लिक करावं लागले. 2 वेळा कन्फर्मेशन करावं लागले मला, हे खास तुमच्यासाठी है ना, तुम्हाला स्क्रीन दाखवावी म्हणून कदाचित. तर या ठिकाणी आपण बघू शकता की ओके अरे लॉग इन झालेलं. आता डायरेक्टली येतं तुम्ही आपण एकदा रजिस्ट्रेशन केलं ना, पण इथे सिम्पली मोबाईल नंबर टाकून लॉग इन करून बघूया है ना की काय कशा पद्धतीने पुढचा इंटरफेस असतो. रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झाल्यानंतर डायरेक्टली तुमचा फोकस या वेबसाईटवरती येईल लॉग इनच्या है ना. गाईज मोबाईल नंबर बघून कोणी कॉल करू नका. OTP वरती आपण क्लिक केले. ओके OTP आला तर आलेला आहे. 513 मी तर OTP टाकतोय है ना. 7 6 T Tango 4 6 5 1 R Romeo 4 3 0 5 6 3 2 3 delete W 3 2 edit password 6 characters Okay. reset 01 sign in new user आणि register user सिम्पली तुम्ही न्यू युजर असाल तर रजिस्ट्रेशन वरती क्लिक करू शकता don't have an account है ना. लिंक तुम्हाला DS ब्लाइंड टेक्निकल सोल्युशनच्या व्हॉट्सअप टेलिग्राम वरती आले आहे त्या विषयाने. तर मी तर साइन इन करतोय आणि साइन इन केल्यानंतर तुम्हाला ह्या अशा प्रकारचा इंटरफेस जर दिसला तर समजा की तुमचं रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झालेलं आहे. user हे बघा user Diana Schwarzadale Huh? ID MA 95273015556 ओके verified व्हेरीफाईड आहे. Diana Schwarzadale 16410 at gmail.com ओके Validator active initiate Mary pension ओके हे काय आहे active initiate Mary pension ओके. personal details अनिशिएट मेरी पेचान इथे क्लिक करून तुम्ही तुमच्या डिटेल्स वगैरे सगळं बघू शकता full name है ना. फुल नेम Diana Schwarzadale ओके my personal details full name Oscar XX date of birth ओके March 6 gender marital married cat saint family detail Oscar Ramesh Sadale ओके हे सगळं details है ना आहेत. बाकी तुम्हाला spouse of the top character no address current address house at village Padashi a goal Validator dashboard on house at ओके Padashi district so magic master 25,000.0 BPL slash BPL bank of account number IFM folder name हे जास्त काय दाखवत disability नाही. details type specific name blank percentage ओके 100 unit number MH26 my documents document name ओके इथे सगळे my documents इथं माय डॉक्युमेंट्स म्हणून एक सेक्शन आहे. MH2610 त्याला my हेडिंग वगैरे documents काय दिला UDID नंबरच्या शेजारी है ना. status इथं स्टेटस दिसेल तुमचं action आणि ॲक्शन असेल है ना. Aadhaar certificate तर इथं आधार सर्टिफिकेट आहे. तर तुम्ही Aadhaar certificate. अपलोड करण्यासाठी Aadhaar या certificate. आधार सर्टिफिकेटला एकदा शॉर्ट लॉंग प्रेस आणि missing मिसिंगला एकदा शॉर्ट लॉंग प्रेस केल्यानंतर हे जे सायलेंट बटन याला फक्त तुम्ही डबल टॅप करायचं आहे. ओके ह्याला डबल टॅप केल्यानंतर bank passbook missing एकच Aadhaar second. certificate missing my profile logo ओके Aadhaar certificate upload document choose file no Okay. file chosen select file PDF slash JPG slash PNG तुम्ही PNG JPG PDF फाईल चूज करू शकता. मी तर काय करेल choose file no file chosen चूज फाईलला क्लिक करेल choose file है ना. no file chosen no आणि camera cancel जर तुम्हाला फोटो घ्यायचा असेल तर फोटो घेऊन तुम्ही कॅमेराला क्लिक करू शकता camera video किंवा files फाईल्सला क्लिक करून तुम्ही तिथून फाईल निवडू शकता. तर मी सिम्पली इथून काय करेल reason आता मी इथून more options not ticked videos more options search सर्च करेल edit है ना. search A alpha D delta H A alpha R R सर्च करेल drive select technical solution files Russian Aadhaar card the Aadhaar card February 2023 9/2801 हे पण माझे नाही तुम्ही शोधतोय. Aadhaar card random favor PDF Aadhaar card February Russian Aadhaar my Aadhaar card PDF window recent ही एक माझी फाईल आहे Search. है ना. मी जस्ट एक मिनिट सर्च Aadhaar करतो. card random favor PDF my Aadhaar card Aadhaar Sabrina Aadhaar card PDF January 17 2025 148 KB PDF Okay. my Aadhaar card PDF August 28 2025 20.11 KB PDF document नाही ही खूपच छोटी. मी ही आधार कार्ड वाली घेतो PDF है ना. January Pro my profile इथे फाईलला डबल टॅप केल्यानंतर तुम्हाला upload document अपलोड डॉक्युमेंटला क्लिक करायचं आहे है ना. upload तर मी document ह्या अपलोड डॉक्युमेंटला क्लिक केलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता. 0% Chrome my profile ओके जर असं आलं तर सिम्पली समजून घ्यायचं की तुमचं डॉक्युमेंट अपलोड झालं की नाही. त्यासाठी अजून एक मेथड आहे. ID MH261021 9527330 सरळ सरळ वरती जायचं document name है ना. status action बघूया आता Aadhaar certificate pending
पेंडिंग है ना. हां, हे अप्रूव्ह कधी होतात हे अजूनही लक्षात आलं नाही. त्याचं कारण मी तुम्हाला नंतर सांगेलच. ह्या लिंकला क्लिक करून तुम्ही तुमचं अपलोड केलेलं डॉक्युमेंट बघू शकता, डाउनलोड करू शकता है ना. आणि इथं ॲक्शन आहे, इथून तुम्ही ह्या लिंकला क्लिक करून वाटलं तर दुसरी फाईल पण तुम्ही चूज करू शकता लगेचच है ना. Bank passbook. हे बँक पासबुक आहे, याचं काय आपण करणार नाही. बर्थ सर्टिफिकेटला पण सध्या काही करत नाही. एक कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करून दाखवतो आणि मग तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीने आपण डॉक्युमेंट अपलोड करू शकतो. तर आपण डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी काय करतोय, Castro. याला पण Missing. लॉंग प्रेस करतोय, शॉर्ट लॉंग प्रेस आणि ओके. Missing. Castro tip. Missing. कधी कधी थोडंसं वेळ घेऊ शकतं ते ओपन व्हायला है ना. Upload. Choose file. Alright, No file okay. chosen. No file chosen. Select file. PDF slash Okay. JPG slash PNG. Choose file. No इथं मी file. फाईल चूज Choose file. करतो. No file. Choose an action. कॅमेरा Video. मी इथून फाईल्सला File. क्लिक करेल ज्या Recent. फोल्डर्समध्ये असेल. हां, फक्त एक गोष्ट मात्र ध्यानात ठेवा की तुमची ड्राईव्हला जर डॉक्युमेंट अपलोडेड असतील तर ते घेणार आहे, त्याला एरर येईल किंवा कॅन नॉट ॲक्सेस फाईल वगैरे है ना. तर फाईलची ॲक्सेस नाही घेऊ शकत, त्यामुळे तुम्हाला ड्राईव्हचे डॉक्युमेंट घेता येणार नाही. त्यासाठी तुम्हाला मोबाईलमध्येच ते फाईल असली पाहिजे डाउनलोडेड है ना. तर मी इथून सर्च करेल, जर असेल माझ्याकडे तर चांगली गोष्ट आहे. C. Delete. Shift. मी दाखवतो A. तुम्हाला एक Alpha. फक्त. A. Alpha. S. Sierra. S. बघूया आपण. T. T. जर असेल तर नशीब. Drive. Split text. Files. Sabria. Cast certificate.pdf. July 7th, 20. Preview the एक मिनटं मी Search. सर्च करून बघतो डायरेक्टली. keyboard hidden. नाही Sabria. Preview the file. Sabria. Images. Audio. Videos. Documents. नाही आहे. ठीक आहे, ठीक आहे. ही फाईल तर माझ्याकडे नाही आहे, त्यामुळे मी इथनं बॅक येतो. सिम्पली Showrooms. मला हे डाउनलोड करावं लागेल. मी काय करेल, त्याला डाउनलोड करेल आणि मग अपलोड करेल है ना. Chrome. My profile. तर मला फक्त हे दाखवायचं होतं ह्या कास्ट Upload सर्टिफिकेटला. Please upload error. Input entry. Choose. Select file. Cast certificate. Document type. Multiplication sign. इथं मी क्लिक My करतो profile. है ना. Current address proof. Cast certificate. है ना, Missing. मिसिंग आहे. Certificate of permit. Missing. Current address proof. Missing. Divyang certificate. दिव्यांग सर्टिफिकेट एवढं Pending. हे तुम्ही अपलोड झालेलं आहे, त्यामुळे हे पेंडिंग आहे है ना. इथं क्लिक करू शकता तुम्ही डॉक्युमेंट बघण्यासाठी आणि इथून तुम्हाला वाटलं दुसरी फाईल तर फाईल पण चूज करू शकता. ओके, तर अशा पद्धतीने तुम्ही बाकी सगळे डॉक्युमेंट करू शकता. तुम्हाला गार्डियन सर्टिफिकेट अपलोड करायचे, हायस्ट क्वालिफिकेशन, Income missing. इन्कम सर्टिफिकेट अपलोड Missing. करायचे Merit missing. है ना, मॅरेज सर्टिफिकेट, Permanent address proof. Permanent Missing. address proof. Sheet mark sheet. आणि 10वी मार्कशीट आणि Missing. 12वी XDS mark मार्कशीट. sheet. Miss. आणि No next तुम्हाला result. इथं सबमिट बिमिट करायची काही गरज नाही आहे. अशा पद्धतीने तुम्ही तुमचे सगळे डॉक्युमेंट जेव्हा अपलोड कराल तुमच्या सोयीनुसार, त्यानंतर तुम्हाला जर कुठल्या स्कीमला अप्लाय करायचं असेल तर तुम्हाला हे एरर येणार नाही. सो हे होतं डॉक्युमेंट अपलोडचं. ओके, बाकी आपण सगळं तर बघितलेलं आहेच. Wi-Fi. Collapsed. Father. Father. Dear customer. Ticked. On. Location. Collapsed. Off. Collapsed. 5. Ticked. Expand. Expand. Pause. 15 minutes ago. Pause recording. सो गाईज, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की कशा पद्धतीने दिव्यांग सहाय्यक पोर्टल या ॲप्लिकेशनवरती तुकाराम मुंडे यांनी जे पोर्टल सुरू केलं त्याच्यावरती रजिस्ट्रेशन कसं करायचं, विथ टॉकबॅक बघितलं. त्यानंतर डॉक्युमेंट ह्याच्यामध्ये कसे अपलोड करायचे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे ना. नेक्स्ट पार्टमध्ये आपण बघणार आहोत की एखादी स्कीम, आपल्याला ज्या एलिजिबल स्कीम आहेत त्या कशा बघायच्या है ना. त्याच्यानंतर अप्लाइड स्कीम असतील किंवा त्याच्यानंतर तुमची ज्या अप्लाइड केलेल्या स्कीमचं जे स्टेटस आहे ते कसं चेक करायचं हे आपण नेक्स्ट पार्टमध्ये बघणार आहे. सो व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा सगळ्यांपर्यंत. सो व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंट देखील करा, कारण तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. चॅनल जर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. नोटिफिकेशन बेल आयकॉन ऑलवर सेट करून ठेवा है ना, ज्यामुळे अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात आधी पोहोचतील. सोबत DS ब्लाइंड टेक्निकल सोल्युशनला फॉलो करायला अजिबात विसरू नका, ज्यामध्ये फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, टेलिग्राम चॅनल देखील आहे, ज्यावर तुम्हाला या दिव्यांग सहाय्यक पोर्टलची ॲप्लिकेशनची लिंक ऑफिशियल वेबसाईट भेटून जाईल है ना. सो गाईज, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एन्जॉय करा, मस्त रहा, स्वस्थ रहा. गुड बाय, हॅव अ नाईस डे.